सध्या नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारावर बंदूक ताणण्यात आलेली आहे। आपचे उमेदवार समाधान अहिरे यांच्यावरती बंदूक ताणण्यात आली आहे। प्रचाराला न फिरण्याची धमकी सुद्धा दिल्याचे आरोप केले जात आहेत। घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप सुद्धा दिलाय। बंदूक ताणून धमकी देतानाचा व्हिडिओ सुद्धा कैद करण्यात आलाय। बंदूक उगारणारा पोलिसांच्या आता ताब्यात आहे। त्याची चौकशी सध्या सुरू आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नेमका हा तरुण जो आहे तो कोणत्या पक्षाचा होता का आणि सध्या नेमका काय प्रकार घडला होता नाशिकमध्ये? सिद्धेश, खरं तर प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि संपूर्णपणे जे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत भेटीगाठी घेत असताना ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। नाशिकच्या सातपूर भागामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। आपचे उमेदवार आहेत समाधान अहिरे, हे या भागामध्ये प्रचार करत असताना इथे विरोधी असलेले काही जे उमेदवारांचे हे कार्यकर्ते यांना अडवलं आणि त्यांच्यावरती बंदूक उगारून तुम्ही या भागामध्ये प्रचाराला जे देऊ नका अशा पद्धतीची धमकी दिली, अशी माहिती आता आम पार्टीच्या नेत्यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या प्रकारानंतर जो बंदूक उगारणारा हा मुलगा होता, या मुलगाला तिथे स्थानिक लोकांनी हे धरलं आणि त्याला चोप दिली आणि त्यानंतर या सगळ्या घटनेची माहिती जी आहे ते पोलिसांना कळवली। त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आता या तरुणाला हे ताब्यात घेतलेलं आहे। आणि हा नेमका कुठल्या पार्टीचा आहे, हा धमकी कशासाठी दिला, खरं तर या सगळ्या अँगलनी आता चौकशी होताना बघायला मिळत आहे। नक्कीच। पण किरण, या सगळ्यामध्ये सध्या नाशिक मधलं निवडणुकीचं वातावरण हे दूषित झालंय का? खरं तर मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीच्या घटना हे नाशिकमध्ये घडत आहेत। कालच गिरीश महाजन यांची सभा नाशिकच्या सिडको भागात होती। इथेही काही ही गोंधळाची परिस्थिती हे एकूणच निर्माण झाल्याचं आपण बघितलेलं आहे। कारण गिरीश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख खरं तर यांच्यावरती गंभीर आरोप केला। खरं तर त्यांचे व्हिडिओ ड्रग्स पेडलर सोबत आहेत अशा पद्धतीचा व्हिडिओ दाखवत आरोप केला। आणि या व्हिडिओमध्ये काही मुलं आहेत, या मुलांचे पालक नंतर या सगळ्या सभेनंतर गिरीश महाजन यांना जाब विचारण्यासाठी आली आहे आणि त्यानंतर ही सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। आणि त्यानंतर नाशिकच्या सातपूर भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। आपचे उमेदवार आहेत, तिथे प्रचाराला येऊ नका अशी धमकी देत त्यांच्यावरती बंदूक उगारण्यात आलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या या घटना ज्या आहेत ते नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत। आज सुद्धा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो वेगवेगळ्या भागामध्ये लावलेला आहे। जे संवेदनशील हे मतदारसंघ आहेत या सगळीकडे अशा पद्धतीचा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रिकॉशन सुद्धा एकूणच प्रशासनाच्या वतीने घेण्यात आहे। आणि हे जे घटना घडलेल्या आहेत या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने आता पोलीस अधिक चौकशी करतायत। नक्कीच। किरण, तुम्ही सोबतच राहा। आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे